नमस्कार, मी सतीश कदम, प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनल. मला काल कोर्टातून समन्स आलाय. 15 ऑक्टोंबर 2025 रोजी मला समन्स आला. 15 ऑक्टोंबर 2025 रोजी मला समन्स आला की आपण कोर्टात न्यायालयात हजर व्हा. तर त्याचा विषय असा होता, काही दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झालं होतं आणि ते ॲक्सिडेंट आऱ्यावरसून मी निघालो. आरे ते देवगड प्रवास करत असता मला घाडणीचे पाणी येते. आलो असता एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला निपजत पडली आहे. काही गाड्या मोटरसायकल वगैरे होत्या, पण त्या थोड्या बाजूला उभ्या होत्या. पण पुढे तसं जात नव्हतं. मी पुढे गेलो आणि मोटरसायकलची लाईट मारली तर कोण अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या बाजूला पडली होती. काही अंतरावर एक ट्रक उभा होता. तो ट्रक थोडासा रस्त्याच्या बाहेरही गेला होता, त्याची चाकं बाहेर होती. मी पुढे गेलो. पुढे जाऊन त्याला विचारलं, हे काय? तर त्याने काय असं एकही शब्द तो काही बोलला नाही. त्यानंतर मी थोडा विचार केला आणि 100 नंबरला मी नंबर डायल केला पोलीसचा. काही वेळानंतर तिथे पोलीस आले. देवगड पोलीस स्टेशनवरनं पोलीस आले. मला तिकडनं विचारलं गेलं की तुम्ही कुठून फोन केला आहे, तर तुम्हाला कुठल्या पोलीस स्टेशनची गरज आहे? तर मी म्हटलं देवगड तालुक्यामध्ये आहे मी. ते देवगड पोलीस स्टेशन तुम्हाला जवळ असेल तर मग तुम्हाला तिकडून हे होईल, म्हणजे येथील पोलीस स्टेशन मदत मिळेल. आणि मी ठीक आहे म्हटलं. मॅडम बोलत होत्या तिथे. त्यानंतर 1-2 व्यक्ती आल्या आणि त्या जी हे पडलं होतं, जो मनुष्य पडला होता, त्याला ते ओळखण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न करता करता त्याच्यातल्या एका माणसाने अरे अमका हा माणूस आहे, अमका आहे, असं ते नाव घ्यायला लागले. मी त्यांना विचारलं, ओळखता काय हो? तो बोललो, हां, हे जरा असं माणूस आहे, बेळगावचा माणूस आहे, अमकं त्याचं नाव आहे. मग माझे एक बेळगावचे मित्र होते. त्या मित्रांना मी लगेचच फोन लावला. म्हटलं अशी व्यक्ती कोणतरी आहे आणि ती रस्त्याच्या बाजूला पडली आहे, ॲक्सिडेंट झाला वाटतं. ते म्हणाले, कुठे आहे? तर म्हटलं असं घाडणीच्या पाणीच्या त्या रस्त्यालाच आजूबाजूला तिथे आहे ते रस्त्याचा नेमका मी स्पॉट म्हटल्यानंतर तो परफेक्ट ॲड्रेस मला माहिती नाही, पण स्पॉटवर मी उभा आहे. तर बोलले ठीक आहे, मी पण येतो तिकडे. तेही आले 15-20 मिनटात. त्याच्यानंतर ती ओळख निघालीच की ते त्याला ओळखत होते. नंतर मग तोपर्यंत एक पोलिस मला वाटतं आले होते की नंतर आले, असा तो विषय झाला. मग पोलीस आले. पोलिसांनी तर सगळे ते हे केलं. त्या माणसाला ज्याची गाडी उभी होती त्याला ताब्यात घेतलं. त्याची थोडीशी चौकशी केली. त्यानंतर पब्लिक जमलं. पब्लिक प्रत्येकाचे विचार आपले मांडायला लागले. ठीक आहे, पब्लिक आहे, पब्लिकचा एक रोष असतो, तो वेगळा असतो आणि त्यांचं ते योग्यच असतं. आम्ही पण तिथे पब्लिक म्हणूनच होतो. प्रत्येकाचे विचार, त्या ड्रायव्हरबद्दलच्या भावना होत्या, त्या ड्रायव्हरला पकडा वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. त्याच्याकडे आपण एवढी मागणी करू, तेवढी मागणी करू, हा गरीब आहे, ते सगळं ठीक आहे, ते असतंच. प्रत्येकाला ते सहानुभूती असतेच. आणि आपण एक माणूस म्हणून एक आपला प्रत्येक व्यक्तीचा आजच्या या धडपडीच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात आपली धडपड चालूच असते. जीवनात प्रत्येक माणूस आज जगभर फिरत असतो, रस्त्याने फिरत असतो, गाडीवरनं फिरत असतो. आणि अशा धक्काबुक्कीच्या जीवनात आज जीवन पण कठीण झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा जीव मुठीत धरून माणसाला जगायची परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस एखादा प्रसंग नजरेसमोर आला तर तो समाजसेवा म्हणून एखादा प्रसंग तिथे समोर दिसत असेल, एक माणुसकी येते. आणि त्या माणुसकीच्या नात्याने, आणि ती माणुसकी जर कोण पुढे नसेल आणि जर अशी प्रसंग असेल समोर आपल्या दिसत असेल, एक माणुसकीचं काम आपल्याला करावं लागतं. ते भले मग आपल्याला कुठे कोर्टात जावं लागेल किंवा काय साक्षी द्यावं लागेल किंवा पोलीस स्टेशनला नाचावं लागेल. थोड्याशा भावना बाजूला आपण ठेवून हे काम आपण सामाजिकदृष्ट्या, आपण एक समाजाचे ऋणानुबंध आहोत.
पण समाजाला मदत करत असतो आणि आपल्याला पण समाज मदत करणार, आपण समाजाला मदत करणार, आपण समाजाचा एक भाग आहोत. अशा दृष्टिकोनातनं मी हे सगळा विचार केल्यानंतर माझं एक कर्तव्य म्हणून हे पोलीस स्टेशनला नंबर वगैरे, पोलीस स्टेशनचा नंबर मी डायल केला आणि सगळं त्यांना माहिती दिली. त्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला माझं साक्षीदार म्हणून जी काही त्यांना माहिती हवी होती, जी मला समोर थोडीफार जी नंतरच्या थोडीफार म्हणजे पोलीस स्टेशनच्या नंतर मला जी काही माहिती तिथे अशी माझ्या नजरेसमोर आली, ती मी पोलीस स्टेशनला जाऊन दिली. त्यानंतर ती आता तारीख आली आणि त्या तारीख लागली आणि त्या तारखेमध्ये 21/11/2025मध्ये 21/11/2025ला कोर्टात समन्स पाठवून मला बोलवण्यात आलेलं आहे या साक्षीबद्दल. आणि ही साक्षी म्हणून मला ते माझं एक माणुसकी म्हणून, माझं एक कर्तव्य म्हणून देण्यासाठी माझं काम आहे आणि ते मी जाणार आहे. आणि जसं मी सामाजिकदृष्ट्या विचार केला तसा प्रत्येकाने आपण अशा प्रसंगाला जेवढं जमेल तेवढं रस्त्यात एखाद्या घटनेला आपण माणूस म्हणून सहकार्य केलं पाहिजे आणि माणूस म्हणून जगलं पाहिजे. आपण 100% सहकार्य करू शकत नाही आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात, पण जेवढं होईल तेवढं सहकार्य करून, जसं मी थोडेफार माझे जे काय माणुसकी म्हणून जे काय माझी त्या व्यक्तीबद्दल भावना होऊन मी साक्षी म्हणून जे माझं काम करत आहे, साक्षी म्हणून त्याला साक्षीदार म्हणून एक मी त्या व्यक्तीच्या बाजूने न्याय मागण्याचा आणि सत्य न्याय मागण्याच्या विचारात उभा आहे. तसा आपण सर्वांनी असंच सहकार्य करून समाजामध्ये आपले कुठेतरी ऋणानुबंध आणि माणूस म्हणून जगणं आपलं कर्तव्य आहे. आणि बाकी सर्व डिटेल्स माहिती, जो प्रसंग ज्या दिवशी घडला, ती तारीख, ती वेळ जी काय आहे ती मी तुम्हाला म्हणजे जी तारीख आहे, ज्या तारखेला तो घडला प्रसंग, ती वेळ होती परफेक्ट, ती सगळ्या सध्या आता माझ्याकडे आता नाही आहे. ती मी नंतर तुम्हाला दुसऱ्या माझा 2 नंबर समन्स 1 आणि समन्स 2 हा विषय माझा दुसरा भाग म्हणून मी जेव्हा वेळेस तयार करेन त्यावेळेस तुम्हाला ही डिटेल्स माहिती मी तुम्हालाही देईन आणि सर्व माहिती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला असेल. धन्यवाद.